नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे कांजण्या. त्याला चिकन पॉक्स म्हणतात किंवा स्मॉल पॉक्स पण म्हटले जाते. हा फार भयंकर संसर्गजन्य आजार आहे. हा व्हेरिसोला झोस्टर व्हायरसच्या संसर्गामुळे होतो. हा संसर्गजन्य आजार असून पर्सन टू पर्सन लागण होते. ज्यांनी लस घेतली नाही त्यांना तर ह्याची लागण लवकर होते. तर ह्याची लक्षणे काय आहेत? अयोग्य आहार, प्रतिकारशक्ती कमी असणे, अंगावर रॅश येतात. सुरुवातीला लहान लहान रॅश येतात. भरपूर प्रमाणामध्ये खाज सुटते, त्यानंतर आग होते, त्यानंतर ताप येतो, थकवा येतो, वेळोवेळी नंतर डोकेदुखी होते. लहान मुलांना लवकर ह्याची लागण होते. पोट दुखण्याचा त्रास होतो. त्यानंतर जे फोड असतात ते हळूहळू मोठे होतात आणि मोठे झाल्यानंतर त्याच्यामध्ये पू सारखे द्रव किंवा पांढरट द्रव साठतो, चिकट द्रव साठतो. त्यानंतर तो कमी होऊन त्याच्यावर पापुद्रे तयार होतात, खपल्या तयार होतात आणि त्या खपल्या 10 ते 15 दिवसानंतर ऑटोमॅटिक पडून जातात आणि हा आजार बरा होतो, कारण का हा व्हायरल आजार आहे. पण ह्या आजारामध्ये आपण विशेष काळजी घेणे गरजेचं आहे, कारण की ह्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन होऊ शकते. त्यात सांधेदुखी पण होते किंवा भूक न लागणे समस्या होते. तर ह्यावर आपण उपचार बघूया. तर हा आजार 1 ते 2 आठवड्यामध्ये बरा होतो, पण लक्षणावर आपल्याला ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. जशा प्रकारची लक्षणं आहेत त्यानुसार आपण ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. जर फोड असेल, हू येत असेल तर आपण अँटीबायोटिक घेणं गरजेचं आहे. जर खाज असेल तर अँटीहिस्टामिनिक गोळ्या घेणं गरजेचं आहे. ताप, डोकेदुखी असेल तर अनाल्जेसिक, अँटीपायरेटिक औषध घेणं गरजेचं आहे. त्यानंतर चिकन पॉक्स व्हॅक्सिन घेणं गरजेचं आहे. त्यानंतर जर एक घरगुती उपचार सांगतो, भीमसेन कापूर आणि खोबरेल तेल दोन्ही एकत्र करून जर आपण सकाळ संध्याकाळ जर आपल्या शरीराला लावलं तरी सुद्धा हा त्रास आपल्याला कमी होऊन जाईल. त्यानंतर कॅलेड्रल लोशन लावा, पूर्ण अंगाला लावा, असं 3 दिवस लावा. खपल्या पडेपर्यंत विश्रांती घ्यायची. रुग्णाने बाहेर दुसऱ्या माणसामध्ये मिसळायचं नाही, कारण की याचं इन्फेक्शन दुसऱ्याला होऊ शकते. त्यामुळं वेगळं राहणं गरजेचं आहे. आणि जर खाज सुटत असेल तर नकाने खाजवायचे नाही. नकाने जर खाजवलं तर तिथं आपल्याला डाग कायमस्वरूपी तयार होऊ शकतात. त्यामुळे जर खाज सुटत असेल तर सुती कपड्याने खाजवा. कडुलिंबाचे पाणी टाकून जर आपण आंघोळ केली तरी सुद्धा आपल्याला हा त्रास कमी होऊन जाईल. त्यानंतर व्हिटॅमिन ईच्या गोळ्या खाणे गरजेचं आहे. व्हिटॅमिन ई त्यातले औषध जर फोडावर लावले तरी सुद्धा आपल्याला चांगला आराम मिळेल. याच्यावर ॲलोपॅथिक ट्रीटमेंट सांगतो. ही जर तुम्ही आपण 5 दिवस घेतली तरी सुद्धा आपल्याला चांगला फरक जाणवेल. GP-LBX 200 mg सकाळ संध्याकाळ घ्या. अॅट्रॅक्स 10 mg सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. टॅबलेट सुमोफनाम सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. टॅबलेट अक्युवेर 400 mg सकाळ संध्याकाळ आणि सकाळ दुपार संध्याकाळ असं 3 वेळा घ्या. त्यानंतर जेवणापूर्वी पॅन 40 mg सकाळ संध्याकाळ घ्या. अॅट्रॅक्ट लोशन आणि ॲसिवर क्रीम दोन्ही एकत्र करून संपूर्ण अंगाला लावा. असं दिवसातनं 2 वेळा करा. असं 5 दिवस ट्रीटमेंट केल्यानंतर तुमचा पूर्ण त्रास कमी होऊन जाईल आणि आपल्याला कांजण्यापासून पूर्ण आराम मिळेल.